नमस्कार. आज आपण 14 ऑगस्ट 2026चे राशी भविष्य जाणून घेऊया. चंद्र सिंह राशीत आणि चंद्रापासून दुसऱ्या स्थानात, शुक्र कन्या राशीत, तर बुध कर्क राशीत स्थिर असेल. त्यामुळे दुर्धरा योग तसेच परिग योग तसेच शिवयोग तयार होईल. चला तर मेष राशीचे राशी भविष्य जाणून घेऊया. प्रयत्नांना उत्तम यश. मेष राशीसाठी शुक्रवार ठीक असून कामात यश मिळेल. नोकरीत प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. जन्मस्थानापासून पंचम स्थानात चंद्र आणि एकादश स्थानात शनी मंगळ योग आहे, तेव्हा प्रयत्न अजिबात व्यर्थ जाणार नाहीत. राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात असाल तर विरोधकांचा थोडा त्रास होईल, पण तुमच्या कामातील फोकस यामुळे सगळं काही ठीक होईल. संध्याकाळी पाहुणे येण्याचा योग असून थोडा खर्च वाढू शकतो. सोमवारी रुद्राभिषेक केल्यामुळे समस्या कमी होतील. चला वृषभ राशीचे राशी भविष्य जाणून घेऊया. संयमाने वागा, समस्या कमी होणार. वृषभ राशीसाठी शुक्रवार ठीक आहे. तुम्ही कला किंवा साहित्य क्षेत्रात काम करत असाल तर मान सन्मान वाढेल. राशी स्वामी शुक्र पंचम स्थानात असल्यामुळे नवीन समस्या येण्याची भीती आहे, पण संयमाने वागलात तर संकटातून नक्की बाहेर पडाल. कामाच्या ठिकाणी प्रोजेक्ट वाढत आहेत, ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही दिवस-रात्र काम करत आहात, पण तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीमुळे व्यवसायात प्रगती असेल. शुभ कार्यासाठी खर्च करणार असून मान सन्मान वाढेल. चला तर मिथुन राशीचे राशी भविष्य जाणून घेऊया. राजकीय क्षेत्रात यश. मिथुन राशीसाठी शुक्रवार चांगला आहे. राजकीय क्षेत्रात काही दिवसापासून संभ्रमाची स्थिती होती, ती कमी होईल. बुद्धी आणि कौशल्यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल. जन्मकुंडलीमध्ये नवम स्थानात कुंभ राशीतील राहू आणि द्वितीय कोष केंद्र स्थानात गुरु आहे, त्यामुळे मूड उत्तम असेल आणि प्रोजेक्ट वेळेत पूर्ण कराल. घरी मुलांकडून समाधानकारक बातमी मिळण्याचे योग आहेत. कर्क राशीचे राशी भविष्य जाणून घेऊया. आर्थिक राशी भविष्य. कामात उत्तम प्रगती. कर्क राशीसाठी शुक्रवार सकारात्मक योग आहे. कला, क्रीडा किंवा साहित्य क्षेत्रात काम करत असाल तर समस्या कमी होतील. नोकरी, व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रात प्रगती दिसून येईल. अविवाहितांसाठी स्थळ येण्याचा योग आहे. वरिष्ठाची मदत मिळेल, त्यामुळे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा, नाहीतर त्रास होऊ शकतो. चला सिंह राशीचे राशी भविष्य जाणून घेऊया. आर्थिक राशी भविष्य. संयम, हुशारी महत्त्वाची. सिंह राशीसाठी संयम आणि हुशारी महत्त्वाची आहे. व्यवसायात चढ उतार आहेत, पण तुम्ही थोडा धीर धरा. वेळेनुसार परिस्थिती ठीक होईल. नोकरीत प्रगतीची संधी असून त्याचा लाभ घ्या. कोणतेही काम घाईत करू नका. पेंडिंग पेमेंट मिळण्याचा योग आहे. ग्रह नक्षत्राचे बदल कौटुंबिक जीवनात फारसे ठीक नाहीत असे सांगत आहेत. मतभेद किंवा वाद होऊ शकतात, तेव्हा संयमाने वागा आणि वाद झाला तर शांतपणे सोडवण्यावर भर द्या.
चला आता कन्या राशीचे राशी भविष्य जाणून घेऊया. आर्थिक राशी भविष्य. ताणतणाव कमी करा. कन्या राशीचा स्वामी बुध एकादश स्थानात भ्रमण करत आहे, तेव्हा राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काम करत असाल तर तणावाची स्थिती असेल. काम करताना सावध राहा. तसेच जास्त फोकस करा. घरात मालमत्ता किंवा संपत्तीच्या मतभेद होतील. शांतपणे परिस्थिती हाताळण्यावर भर द्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासात फोकस वाढवला तर मनासारखे यश मिळेल. संध्याकाळी व्यापाराच्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी घडतील. चला आता तूळ राशीचे राशी भविष्य जाणून घेऊया. आर्थिक राशी भविष्य. मालमत्ता व्यवहारात लाभ. तूळ राशीसाठी शुक्रवार ठीक आहे, कारण चंद्र 11व्या धनकेंद्र स्थानात आहे, तेव्हा धनलाभाची शक्यता आहे. मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होईल. नोकरी असो वा व्यवसाय, तुम्हाला उत्तम यश मिळेल. मुलांकडून खुशखबर मिळाल्याने आनंद द्विगुणित होईल. कोर्ट किंवा सरकारी काम पटापट मार्गी लागतील. तुम्ही काही नवीन शिकण्याचे ठरवले असेल तर त्यासाठी वेळ उत्तम आहे. चला आता वृश्चिक राशीचे राशी भविष्य जाणून घेऊया. आर्थिक राशी भविष्य. कठोर मेहनतीमुळेच यश. वृश्चिक राशीसाठी शुक्रवार चांगला आहे. राशी स्वामी मंगळ मिथुन राशीत आणि चंद्र सिंह राशीत दशम स्थानात भ्रमण करतो आहे. तुमचा प्रभाव वाढेल. तसेच बोलण्याला वजन प्राप्त होईल. विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, पण धैर्य आणि हुशारीने वागा, म्हणजे काम पूर्ण होईल. व्यवसायात चांगली संधी आहे. राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काम करत असाल तर कठोर मेहनत घ्यावी लागेल. चला आता धनु राशीचे राशी भविष्य जाणून घेऊया. आर्थिक राशी भविष्य. खर्च जास्त होण्याची भीती. धनु राशीसाठी शुक्रवार ठीक आहे, पण रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणालाही अपशब्द बोलू नका. काही कारणामुळे खोटा आरोप होण्याची शक्यता असल्याने सावध राहून काम करा. कामात घाई गडबड टाळायला हवी. मुलांकडून खुशखबर मिळणार आहे. काही नवीन खर्च समोर येतील. तुम्ही थोडं बजेटकडे लक्ष द्यायला हवं. प्रवासाचा योग आहे, पण त्यात सावध राहा. आता मकर राशीचे राशी भविष्य जाणून घेऊया. आर्थिक राशी भविष्य. शिक्षण क्षेत्रात प्रगती. मकर राशीसाठी शुक्रवारी ऑफिसमध्ये जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. राशी स्वामी शनी तृतीय स्थानात असून सप्तम स्थानात कर्क राशीतील गुरु आहे. राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात स्वतःची नवीन ओळख तयार होणार आहे. शिक्षण क्षेत्रात काम करत असाल तर प्रगती असून मान सन्मान वाढेल. सिंह राशीच्या व्यक्तीकडून एखादा प्रस्ताव आला तर तो स्वीकारण्याआधी सखोल विचार करा. चला आता कुंभ राशीचे राशी भविष्य जाणून घेऊया. आर्थिक राशी भविष्य. प्रोजेक्ट पूर्ण, उत्साहात वाढ. कुंभ राशीने शुक्रवारी सावध राहावे. राशीचा चंद्र नवम स्थानात
सिंह राशीत भ्रमण करतोय, तेव्हा व्यवहार आणि पैशाची देवाणघेवाण करताना सावध राहा. तुमच्या कामाचा वेग आणि कौशल्य यामुळे सगळ्यांना प्रेरणा मिळेल. खर्च जास्त झाल्यामुळे कर्ज घ्यावे लागू शकते. दस्तऐवज वाचा आणि समजून घ्या, त्यानंतर स्वाक्षरी करा. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे उत्साह वाढेल. घरगुती कामासाठी धावपळ होण्याची शक्यता आहे. चला आता मीन राशीबद्दल जाणून घेऊया. आर्थिक राशी भविष्य. समस्येवर तोडगा सापडेल. मीन राशीसाठी शुक्रवार ठीक आहे. राशी स्वामी कर्क प्रथम लग्न केंद्र प्रमुख स्थानात राहू असल्यामुळे सकारात्मक वातावरण असेल. विरोधकांचा धुव्वा उडविणार आहात. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल आणि सहकारी मदत करतील. काही समस्या आली तर तोडगा सापडेल. आराध्य दैवत, कुलदैवत आणि गुरुजन यांच्यावर श्रद्धा ठेवल्यास कामातील समस्या दूर होतील. कुटुंबात तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर वाढणार आहे. संध्याकाळी शुभ कार्यात सहभागी होणार आहात. अशा प्रकारे आपण सर्व राशींचे राशी भविष्य जाणून घेतले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.